थंडीची चाहूल लागताच शरीराला उष्णता, ताकद आणि पोषण देणारे हिवाळी पौष्टिक लाडू प्रत्येकाच्या घरी बनतातच. असा हा पौष्टिक लाडू एक जरी खाल्ला तरी दिवसभराची ताकद आणि ऊर्जा देऊन जातो. चला तर बघूयात हा लाडू कसा बनवायचा ते. हिवाळी स्पेशल लाडू करताना भरपूर तुपाचा वापर करायचा आहे. एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. आता थोडे-थोडे करून आपण याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक छान फुलला गेला पाहिजे. अगदी व्यवस्थित मीडियम आचेवरती हा तळून घ्यायचा. कधी-कधी कच्चा राहतो, त्यामुळे अगदी व्यवस्थित फुलल्यानंतरच हा काढून घ्यायचा. डिंक आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक मानला जातो आणि हा डिंक हिवाळ्याच्या दिवसातच खाल्ला जातो. त्यामुळे याच दिवसामध्ये हे डिंक घालून लाडू बनवले जातात. डिंक हा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान ताकद देऊन जातो. साधारण 1 मोठी वाटी डिंक मी तळून घेतलेला आहे. डिंकाचं प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. या इथं मी बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहे. साधारण 1 वाटी प्रमाणानुसार आणि थोडेफार पिस्ते घातलेले आहेत. आता हे सगळं तळून घ्यायचं आहे छान मंद आचेवरती. खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत तळायचं नाही. हलका रंग बदलला की हे काढून घ्यायचं आहे. आता त्याच तुपामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरं परतत आल्यानंतर याच्यामध्ये आपण खारीक पूड घेतलेली आहे. इथं काळ्या रंगाची खारीक असते त्याची पूड बाजारात मिळते. ती डायरेक्ट वापरलेली आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. हे छान परतलं गेल्यानंतर ह्याच्यामध्ये खारीक पूड ॲड करूयात. साधारण 1 मोठी वाटी खारीक पूड घेतलेली आहे. साधारण पाव किलो इतपत ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. खोबरंही पाव किलो घेतलेलं आहे. दोन्ही मस्त भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप ॲड करून रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. रंग बदलस्तोवर परतल्यानंतर हे थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे. आता या सगळ्या गोष्टी मी परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. थोडं तूप परत घेऊन आपण याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया घालून घ्यायच्या आहेत. थोड्या चिया सीड्स घेतलेले आहेत 2-3 चमचे मोठे. अळीव घेतलेली आहे 2-3 चमचे. खसखस 3 चमचे घेतलेली आहे. हे सगळं प्रमाण अंदाजाने आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. थोडंसं तुपामध्ये परतल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ परतायचा नाही आहे. आता हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये मखानेही घातलेले आहेत. तुम्ही मखाने आवडीनुसार घालू शकता. मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मखाने छान परतल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एक गोष्टीसुद्धा वाटून घेऊ शकता. मी इथं सगळंच एकत्र घालून वाटून घेतलेलं आहे. छान उबड-धोबड अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे. थोड्याशा तुपामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. गुळाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं मी 2 मोठ्या वाट्या गूळ घेतलेला आहे. कारण आपण खारीक पूड घातलेली आहे त्यामुळे ऑलरेडी हा गोडसर होतो लाडू. तर त्याच अंदाजाने गूळसुद्धा घालून घ्यायचा आहे. गूळ पातळ होण्यासाठी थोड्याशा तुपामध्ये गूळ घातल्यानंतर 1-2 चमचे पाणी इथं घातलेलं आहे. त्यामुळे पटकन असा गूळ पातळ होऊन जातो. जास्त वेळ आपल्याला शिजवायचा नाही आहे. हा गूळ पटकन हा वितळल्यानंतर काढून घ्यायचा आहे आणि लाडूच्या मिश्रणामध्ये हा गूळ ओतून घ्यायचा आहे. गरम असतानाच हे ओतून घ्यायचं. आता याच्यावरती सुंठ पावडर घातलेली आहे 2 ते 3 चमचे. आता या सगळ्या गोष्टी एकदा चमच्याने हलवून घ्यायच्या गरम असल्यामुळे. नंतर हाताने हा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लाडू गरम असतानाच बांधून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित बांधले जातात. गूळ हा गरम असल्यामुळे आणि बाकीच्या गोष्टीही गरम असल्यामुळे पटपट लाडू वळतात. तर या थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी हा लाडू करायलाच हवा. आपल्या शरीराला ऊर्जा देणारा आहे. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.